स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। तर आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला समजलंच असेल की आज काय व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आज मी बाल्कनी क्लीनिंग करायला घेतलेली होती। तर जवळपास सगळं घरातलं क्लीनिंग करून झालेलं आहे आणि उरलेलं म्हणजे फक्त बाल्कनीच राहिली होती। तर बाल्कनी आवरायला घेतली आणि बाल्कनी छोटी आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी मला आतमध्ये काढून घ्यावा लागतात, कारण छोटी बाल्कनी असल्यामुळे ना इतकं सगळं सामान तिथे असल्यामुळे ना धुता येत नाही। तर सगळ्यात आधी तर म्हटलं सायकल वगैरे ज्या आहेत त्या धुवूनच घरामध्ये ठेवूया, म्हणजे एकामागे एक काम पटपट होत चालतं। तर सायकल ह्या ज्या बाल्कनीत लावलेल्या आहेत त्या शिवांशच्याच आहे आणि खेळायला कसं आहे ना जमत नाही, घरामध्ये छोटी जागा आहे, फ्लॅट छोटा आहे आणि थोडीशी सायकलची थोडी ग्रीप पण म्हणजे सायकल व्यवस्थित चालत नाही आहे, त्यामुळे बाल्कनीमध्येच ठेवलेल्या होत्या। तर इतके दिवस ठेवल्याने धूळ वगैरे लागलेली होती आणि थोडंसं वगैरे घाण वगैरे सुद्धा झाली होती। तर छान अशी धुवून घेऊया म्हटलं। व्यवस्थित एकदा धुवून जर ठेवली ना तर सगळ्या गोष्टी चांगल्या ठेवल्या तर व्यवस्थित ठेवल्या तर चांगलं वाटतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला आज धुवायच्या होत्या। आणि जवळपास ब्लँकेट ज्या गोधडी वगैरे होत्या त्या सगळ्या धुवून झालेल्या आहे आणि सुकून सुद्धा गेलेल्या होत्या। पाऊस वगैरे कंटिन्यू चालू आहे, पण वाटत होतं की लवकर सुकतील का नाही, पण मग पार्किंगमध्ये टाकलेल्या होत्या गोधड्या। तर ब्लँकेट वगैरे पण छान आता झाले धुवून आणि आता फक्त बाल्कनी राहिली होती, तर तेवढी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सायकल वगैरे छान अशी एकदा लिक्विडने छान धुवून घेतली आणि नंतर मग पाणी टाकून धुतली, अगदी चकचक झालेली होती। तर ही सायकलचं काय झालं ना की पुढून जे असतं ना जॉईंट, तर तो जॉईंटच थोडासा निसटलेला आहे आणि थोडंसं वेल्डिंग करायला लागेल। वेल्डिंग केल्यावरतीच त्याला खेळता येईल, त्यामुळे त्याला खेळता येत नाही आहेत म्हणून बाल्कनीमध्येच ठेवलेल्या होत्या। त्यानंतर ही दुसरी सायकल पण धुवून घेऊ आणि मध्ये ठेवूया म्हटलं, कारण हा जो बॉक्स आहे बाजूला टीव्हीचा, तर रेंटवर असल्यामुळे हा बॉक्स सारखा मला जपूनच ठेवा लागतो आहे, कारण इकडे तिकडे नेण्याकरता टीव्हीचा बॉक्स आहे। आणि आता हा सगळ्यात आधी मध्ये घेऊन टाकते, कारण ओलं होईल त्याची शक्यता आहे, म्हणून मग मध्ये घेतला आणि मग त्यानंतर मोकळी बाल्कनी करून घेतली। त्यानंतर ती ही सायकलसुद्धा चालवायला आहे चांगली, पण याचं जे काही खालती जी चैन आहे ना ती सारखी निसटून जाते, त्यामुळे ही सायकलसुद्धा खेळता येत नाही आहेत। तर त्याला एक मोठी सायकल घ्यायची आहे, पण इथे कसं आहे जागेचा भरपूर प्रॉब्लेम आहे, जागा ठेवायला नाही आहे, त्यामुळे मग इथे नाही घेऊ शकत। आणि जवळपास मुलांना तितका होमवर्क वगैरे असतो ना, तर दिवसभर इतकं बिझी असतो की खेळायलासुद्धा जायला टाईम मिळत नाही, त्यामुळे तर आता छान दोन्ही सायकल धुवून घेतल्या। त्यानंतर बाल्कनीमध्ये ज्या चेअर आहे दोन्ही, तर सोफा तर मी घेतलेला होता, सोफ्याच्या सुद्धा चेअर आलेल्या होत्या। तर हॉल हा इथला छोटा असल्यामुळे दोन्ही खुर्च्या तिथे ठेवायला जागा नाही आहेत हॉलमध्ये। ऑलरेडी मशीन पण तिथेच ठेवलेली आहे दरवाजाची इथे, म्हणून मग बाल्कनीमध्ये चेअर ठेवलेल्या होत्या, लागत नाही, त्यामुळे डेली यूजला इतकं काही लागत नाही बसायला, त्यामुळे तर खुर्च्यासुद्धा पूर्ण म्हणजे ऊन तर बाल्कनीत येतच नाही, पण मग बाल्कनीमध्ये खुर्च्या उभ्या ठेवलेल्या असतात, पण खुर्च्यांचा सुद्धा कलर उडून गेलेला होता। तर थोडासा जो ऊन समोरच्या भिंतीवरती वगैरे पडतं ना, तर त्याच्या उजाडाने ना पूर्ण खुर्च्यांचा कलर उडून गेलेला होता। आणि तर आता इतके काही वापरात येत नाही, तरी पण मग इमर्जन्सी जर कुठे वरती चढायचं वगैरे असेल तर कामात येतात, म्हणून मग ठेवलेल्या होत्या आणि त्यासुद्धा छान म्हटलं धुवून घेऊया। तर इतक्या काही खराब नव्हत्या, कारण डेली यूज आता इथे बाल्कनीमध्ये कपडे वगैरे वाळत टाकत होती, त्यामुळे खुर्च्या वगैरे छान आता मध्ये धुतलेल्याच होत्या। परत एकदा पाण्याने छान वॉश करून घेतल्या। तर बाल्कनी छोटी असल्यामुळे ना जास्त 1-2 जण तिथे म्हणजे काम करू नाही शकत, किंवा एकटीनेच काम केलं ना व्यवस्थित, तर कारण इतकी अडचण होऊन जाते बाल्कनीमध्ये आणि इतकी छोटी बाल्कनी दिली त्यांनी। तर जवळपास 1 BHKला एकच बाल्कनी आहे आणि तिथेच सगळा पसारा माझा असतो बाल्कनीमध्ये, आतरा पसारा सगळा तिथेच असतो आणि कपडे वगैरे सुद्धा तिथेच सुकायला टाकतात, त्यामुळे इतकी अडचण होऊन जाते, उभं राहायलासुद्धा म्हणजे जागा राहत नाही आणि 2 मिनटं म्हणजे बसायलासुद्धा तिथे जागा नाही आहेत, इतकं सगळं सामान तिथे ठेवते मी।
तर 1 BHK इतका सगळा म्हणजे सफिशियंट नाही आहेत वस्तू ठेवण्याच्या हिशोबाने. तर पहिले जो 2 BHK होता तिथं सगळं गोष्टी मावून जायच्या, रूम पण मोठे मोठे होते. इथले जे रूम आहेत ते छोटे छोटे असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो. सगळ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी ॲडजस्टमेंट करावी लागतात आणि ज्या गोष्टी नाही लागत आहे त्या तर मी आता खूप भरपूर प्रमाणात फेकून दिलेल्या आहे. कारण कसं आहे ना, इतकं सगळं घेऊन रेंटचा रूम असल्यामुळे इतकं सगळं शक्य होत नाही मिरवायला, त्यामुळे सगळं काही फेकून दिलेलं आहे मी. आणि आता हे जे वायपर आपलं मोपचं आहे ना, मोपची बादलीसुद्धा छान धुवून घेतली, कारण बाल्कनीमध्येच राहते. खूप खराब झालेली होती पाण्याने, धूळ वगैरे लागली होती, तर ती पण छान धुवून घेतली. आणि हे जे वरती चादर वगैरे दिसत आहेत त्या चादरी वगैरे पण सगळ्या आता थोड्याच राहिल्या होत्या सुकायच्या, तर इथे टाकल्या. तर बाल्कनीतलं सगळं छान असं जे काही होतं वस्तू सगळ्या धुवून झालेल्या होत्या. सायकल, मॉपची बादली सगळं धुवून झालेलं होतं. तर आता म्हटलं हे बाल्कनीमधलं जे ग्रीप आहे ना, जे लोखंडाच्या, तर त्या सगळ्या पुसून घ्यायच्या होत्या. कारण इथे पाणी वगैरे टाकू शकत नाही, कारण कसे खालती जे राहतात त्यांच्या इथे पाणी जाण्याची शक्यता असते, कारण कपडे वगैरे सुकत असतात. परत मग कोणाला नाही आवडत की वरतून पाणी वगैरे टाकलेलं, किंवा मी पण शक्यतो पाणी वगैरे ओततच नाही. मी असं फडक्यानेच पुसून घेतलं, सगळं घासून आणि पुसून घेतलं. तर चिमण्या वगैरे येत असतात, चिमण्यांनी पूर्ण असं घाण करून ठेवलेली होती, तर सगळं असं छान घासून पुसून घेतलेलं होतं. आणि उरलेलं म्हणजे बाल्कनीचं जे दरवाजा आहेत ना, तर तो दरवाजा छान असा सगळा घासून घेतला. आणि खूप दिवस झाले की दरवाजा काही घासायलाच मिळत नव्हता, फक्त पाण्याने धुवायची. तर आज म्हटलं छान असा घासून घेऊया, कारण खूप डाग लागले होते, हाताचे खूप डाग उठलेले होते. तर बघा असं छान घासून घेतलं आणि मग डायरेक्टली मग्ग्यानेच पाणी ओतलं. तर छान जितकं काही होतं ना सगळं बारीक सारीक मला सगळं यावेळेस क्लीन करायचं होतं, कारण जवळपास माझं पूर्ण घर स्वच्छ झालेलं होतं. फक्त माझं बाल्कनीच अशी थोडीशी व्यवस्थित क्लीन करायची होती. उरलेलं म्हणजे असं वरचं थोडंफार राहिलेलंच आहे अजून थोडी क्लिनिंग, पण जवळपास सगळी क्लिनिंग करून झालेली आहे. आणि गणपती असल्यामुळे कसे घरामध्ये पूर्ण स्वच्छता केल्याशिवाय मला आवडत नाही. तर नळीने छान असं एका साईडचं धुवून घेतलं आणि या साईडचा जो दरवाजा आहेत तर पूर्ण घरामध्ये पाणी येत होतं नळीने. तर म्हटलं मग्ग्यानेच पाणी आपण थोडं करून ओतूया. तर पहिले घासून घेतलं आणि मग मग्ग्याने डायरेक्ट पाणी ओतलं ना, त्यामुळे पूर्ण विंडो सगळ्या क्लीन स्वच्छ निघाल्या. तर देवघराच्या इथे सुद्धा थोडं पाणी उडालं होतं आणि ते सुद्धा छान क्लीन करायचं होतं. घरामध्ये सगळं थोडं पाणी उडतच होतं. थोडं किती पण म्हटलं तरी पाणी घरात येत होतं आणि घरामध्ये सुद्धा सगळं ओलं होत होतं, त्यामुळे हळूहळूच करावं लागलं. आणि इतकी छोटी बाल्कनी आहेत ना की म्हणजे धुवायला सुद्धा खूप म्हणजे अवघड जातं. आणि छान असं मग्ग्याने जेव्हा पाणी ओतलं ना तर अगदी क्लीन होऊन गेली. आतमधनं ज्या ग्रीप आहे ना त्यामुळे धुवायला खूप प्रॉब्लेम येत होता. आणि बाहेरच्या साईडने पूर्ण काच प्लेन होती, तर पूर्ण छान अशी घासून घेतली आणि मग्ग्याने छान असं पाणी टाकलं, तर पूर्ण बाल्कनी बघू शकतात दरवाजा पूर्ण ट्रान्सपरंट अशी स्वच्छ होऊन गेली होती. आणि व्यवस्थित छान असं धुवून झालं होतं माझं सगळं. तर या साईडची जी काही होती ना दरवाजा फोल्डिंगवाला आहेत, फोल्डेबल आहेत, खोलू शकतो. आणि इथे नेटची त्यांनी जाळी दिलेली होती हवा येण्यासाठी, तर ती नेटची जाळीसुद्धा इतकी खराब झालेली होती, तर तीसुद्धा छान घासून घेतली आणि नंतर पाण्याने मग्ग्याने पाणी ओतलं, तर पूर्ण ट्रान्सपरंट अशी नेटची जाळी झाली. पूर्ण म्हणजे तिथे इतकी धूळ लागलेली होती, सगळी धूळ निघून गेली. व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतले, एकदम चकाचक झालेली होती, कारण नेटची जाळीसुद्धा कशी पूर्ण धुळीने खराब होते त्यामुळे. तर पूर्ण बाल्कनी जी होती बाल्कनीचा जो दरवाजा आहे पूर्ण स्वच्छ करून झाला होता. आणि खूप दिवसानंतर मी असं एकदम चकाचक करून घेतलेलं होतं घासून. तरी नेटची जाळीसुद्धा इतकी खराब झालेली होती. आणि जो बाहेरचा दरवाजा आहे तो सुद्धा छोटीशी विंडो दिलेली आहे, तिथे हवा पास होण्यासाठी नेटची जाळी आहेत
तीसुद्धा छान धुवून घेतली आणि बाहेरचा छोटासा जो दरवाजा आहे खिडकी तीसुद्धा छान धुवून घेतली. खूप धूळ लागलेली होती आणि त्यानंतर तर खूप छान चमकायला लागली आणि पूर्ण क्लीन झालं होतं. आणि या ज्या सायकल आहे ना, तर सायकलसुद्धा मी आता इथे यूज करत नाही आहे. त्यामुळे या सायकलसुद्धा मी माझ्या मम्मीकडेच ठेवणार आहेत, मम्मीकडे ठेवायला देणार आहे. म्हणजे बाल्कनी जवळपास पूर्ण रिकामी राहील आणि जवळपास पूर्ण म्हणजे यूज होत नाही त्या गोष्टीचा आणि इथे खेळायलासुद्धा जागा नाही आहे. त्यामुळे म्हटलं मम्मीकडेच ठेवूया, म्हणजे तिथेच मुलगा गेला तर खेळेल पण आणि इथे कसं यूज पण होत नाही आहे. तर बघा आता बाल्कनी पूर्ण रिकामी करून घेतली. विंडो वगैरे छान धुवून झाल्या होत्या. आता खालची जी टाईल्स आहे ना, तर टाईल्स एकदा छान अशी घासणीनेच घासून घेतली. इतकी काही खराब नव्हती, कारण पहिले जास्त प्लांट्स होते, कुंड्या होत्या, त्यामुळे जास्त खराब व्हायची, माती यायची, पसारा पण खूप होता. आता पूर्ण मी रिकामं केलेलं आहे आणि जवळपास मोकळं असलं ना, तर असं घासून घेतलं ना, लवकर पाणी ओतून दिलं की लगेचच स्वच्छ होऊन जातं. तर इतकी काही खराब नव्हती फरशी, तरी पण म्हटलं एकदा हात मारून घेऊया, कारण ऑलरेडी आता सगळं घर आपण चकचक केलेलं आहे. तर कानाना कोपरा आता मला इथला सगळा चमकवायचा होता. तर सगळं असं घासून घेतलं आणि मग पाण्याने छान धुवून घ्यायचं होतं. वॉशिंग एरिया त्यांनी बाल्कनीमध्येच दिलेला आहे, पण इथे ठेवायला ऑलरेडी वॉशिंग मशीन ठेवायला इतकी छोटी जागा आहे ना, त्यामुळे वॉशिंग मशीनसुद्धा मला घ्यायला जमत नाही आहे. मला वॉशिंग मशीन घ्यायचं आहे, कारण ब्लँकेट वगैरे रोजचे कपडे इतके सारे निघतात की धुवायला खूप प्रॉब्लेम येतो. पण मग ठेवायला जागा नसल्यामुळे मला इथे घेता येत नाही आहेत. सगळ्या गोष्टी हातानेच मॅनेज करते आहेत, हातानेच धुवत आहेत, ब्लँकेट म्हणा, चादरी म्हणा. तर ज्यावेळेस रूम चेंज करेल त्यावेळेस मला वॉशिंग मशीन घ्यायचंच आहे, कारण खूप जास्त यूज आहेत वॉशिंग मशीनचा. कारण आपण ज्यावेळेस डेली यूजचे कपडे म्हणा किंवा जे काही इतके ब्लँकेट असतात जड जे हेवी ब्लँकेट, आता ही पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप उपयोगी पडतं, कारण पूर्ण ड्राय होऊन येतात कपडे, त्यामुळे कसं जास्त जोर लावावं लागत नाही. तर बघा आता छान असं पाणी मारून छान वायपरने एकदा ओढून घेतलं पाणी, वायपरने अगदी स्वच्छ होऊन जातं. तर बघा असं वायपर मी बाल्कनीमध्ये ठेवतच असते, कारण पाय वगैरे सटकायची भीती असते त्यामुळे. तर आता उरलेलं काम म्हणजे ज्या कडप्पे आहेत ना, लोखंडाचे रॉड जिथे हात ठेवतो, तर तिथे खालती जे कडप्पा दिलेला आहे त्यांनी, तो कडप्पा छान एकदा घासून घेतला. खूप खराब झालेला होता, तर कडप्पा छान असा स्वच्छ घासून घेतला आणि मग तिथे पुसूनच घेतला. पाणी वगैरे काही टाकलं नाहीत, कारण खालती जे राहतात त्या म्हणजे रेंटेड असल्यामुळे कोणी पण लगेच कोणाला नाही आवडत, तर त्यामुळे मलाही कोणी ओरडलेलं चालत नाही. त्यामुळे म्हटलं आपणच बोलण्याची वेळ येऊन द्यायची नाही, थोडकं जितकं आपल्याला जमेल तितकं आपण करायचं. तर छान असं एकदा पुसून घेतलं आणि मग तसंच ॲज इट इज ज्या पद्धतीने ठेवलेलं होतं, तर बॉक्स वगैरे बाल्कनीत ठेवला. त्यानंतर खुर्ची या साईडला ठेवली जिथे झाडं लावलेले तिथे, आणि दोन्ही साईडली अशा पद्धतीने मॅनेज केल्या. तर बाल्कनी खूप सुटसुटीत आणि मोकळी दिसायला लागली होती. आपण एकदा घर आवरलं की लगेच आपलं घर स्वच्छच दिसायला लागतं. त्यानंतर उरलेलं काम म्हणजे जे काही झाडं होते ते सगळे असे काढून घेतले आणि झाडं सगळे साईडला सरकून थोडेफारच ठेवलेले होते मी आता, कारण जास्त झाडं ठेवायला जागा नाही आहेत आणि तितके केअर पण त्यांची करावी लागते. त्यामुळे म्हटलं नको, जितके आहे तितकेच ठीक आहे. आणि आवरायला खूप त्रास होतो इतकं सगळे झाडं लावल्यावरती. तर छान तिथलंसुद्धा छान पुसून घेतलं, कारण त्या दिवशी तर ऑलरेडी मी छान पुसूनच घेतलेलं होतं आत्ता 2-3 दिवसापूर्वी, त्यामुळे इतकी डीप क्लिनिंग करण्याची गरज पडली नाही. आणि जे काही झाडं आहेत थोडे ते छान झटकून पुसून घेतले. मग नंतर जसे ॲज इट इज ठेवते तसं परत एकदा ॲडजस्ट केले आणि व्यवस्थित सगळं माझं आत्ता बाल्कनी छान आवरून झालेली होती. तर कशी वाटली मला नक्कीच सांगा. तुम्हीसुद्धा असं स्वच्छ ठेवतात का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि रेंटवर जरी असलो तरी आपण आपलं घर समजून जर स्वच्छता जर ठेवली तर खूप व्यवस्थित राहतं.